बापा बापा लय दिवसानं आले बापा तुम्ही. तू आठवणच नाही करत तर काय या मग? तुला आठवण केली की मला उचकायचे ते माहीतच पडते का तुला आठवण केली म्हणून. मग येऊन जातो मग मी. मला उचके नाही आलं बा आता म्हणून चला म्हटलं या बस स्वतःहूनच भेटून. कशी आहे काय आहे बरी आहे का नाही या 2-3 दिवस झाली म्हटलं दिसली नाही. राहू द्या बाबा चालले मुळे सांगून राहिले कशी आहे काय आहे पाहिले आले म्हणता. म्हटलं इथून जाता तर बोलत नाही ना. मला काय दिसत नाही का तुम्ही? सब दिसते पण मी काय आवाज देत नाही. बरं नाही वाटत ते. काय बा नाही तर कोणाला दिसले तर हे बाई या बुड्याला कायलाच आवाज देते म्हणून असं आहे ना म्हणून मी आवाज नाही देत. तुम्ही तर मग इकडे पाहतही नाही. म्हटलं समोरून जाता पण पाहत नाही ना मग. तर मला पाहा लागते ना. कुणी माझ्यासोबत असते कुणी इकडं तिकडं असते. मी तुला आवाज द्या आणि त्यानं तसाच शेक पकडून घ्या. या बुड्यानं कायलाच आवाज दिला म्हणे. या बुडीला काही आहेच म्हणावं यायचं असं होईल ना. मी म्हणतो का कुणाला माहीत पडलं नाही पाहिजे. माय म्हणणं असं आहे जसं तुला पाहा लागते तसं मला पाहा लागते काही ना काही. नाही तर काय खुलेआम करतं का? तुमचे बरोबर आहे बाबा. पर ते सोडा म्हटलं जेवले घेऊले. हो जेवलो बा मी. कालची भाजी होती मस्त मच्छ्याची. मस्त गरम केली आणि तन्नावली पार चाटून पुसून. पुरा गंदमीनं कोड्डा करून टाकला नाही का पार खाऊन टाकली. भाजी जशी सुपर झालती. माय बाई कोण्या बुडीला भाजी बनवून मागितली म्हणा बाबा. आता तिकडे चालू का कोणासोबत म्हटलं असं ना सांगून द्या. सपा सपा काही असं तर अव गंगे मीनच बनवली ना बाबा. कोणत्या बुडीला बनवून मागणार आहे मी? तू अशी म्हणून राहिली म्हटलं सांगून द्या. मला काय दुसरे इकडं नाही आणा. तू इकडं चालन मग आलं मी काय दाई इकडं टोन मारणार दिसून राहिलो का तुला? म्हणजे बाई नाही भाजी चाटून पुसून खाल्ली म्हणता गंजाची म्हणून म्हटलं कोण्या बुडीन दिली बाबा बनवून तुम्हाला? कोणती बुडी देणार आहे? मीनच बनवली मग हातानं. चांगली सणानं झाबरूने खाल्ली मीने खाल्ली. काल मस्त मच्छी आणल्या तर 50 रुपयाचे इकत ताजे ताजे मस्त बनवली. सन्न जेवलो झोपलो. काल बाहेर नाही निघालो. आता अजून सकाळी उठलो भाजी खाल्ली आणि आता बाहेर निघालो. बरं तुमचं एकट्या पुरता पाहता बाबा तुम्ही. आमचं पाहता का? आम्हाला मच्छी आणून द्यायला पाहिजे का काही? तुम्ही खात जा मस्त आम्हाला ठेवत जा तसंच. तुला त्या पोराला म्हणायला नाही पाहिजे का त्या टकल्या झुमरले तिला आणायला लावायला पाहिजे. नाही 50 रुपयाचे तर 20 रुपयाचे खरं. हो तो देते आणून. हो नाचुकली म्हटलं कोरभर भाकर नाही फेकून मारत ना. दो मच्छी आणून देऊन आला का 20 रुपयाच्या मले? खाल्ले मोठे सांगून राहिले तो नाही देत. हो तुम्ही देत असाल तर म्हटलं दे जा. त्याचा काय सांगू नका मले. तो देतही नाही त्याला मागतही नाही मी. मी ना आणून दिले असते तुले पण मापाची खडकू नाही आहे. पगार 3 महिने झाला अटकून आहे. पगार याचा पोचता नाही. पगार आल्यावर दिन बोला घेतो. हो मग राहते ना मच्छ्या. हो पगार येन कवान काय कवा पगार येईपर्यंत त्या मच्छ्या राहिला ठीक. मग भेटते का सळल्या सुळल्या मच्छ्या. आता मस्त ताजे ताजे राहते पाण्यावरच्या. आता पाणी चाललंय पाण्याच्या मस्त मच्छ्या येते. आता द्यायला पाहिजेत नाही. नंतर दिन मध्ये पगार आल्यावर आता पगार कवा येते ना कवा नाही. हो ते आहे म्हणा पण पैसे नाही ना माझ्याजवळ. तू दे बा संध्याकाळी 50 रुपयाचे तर आणतो मग त्यासाठी इकत. हो तुम्ही मलाच मागा बाबा पैसे. असं नाही का आपल्या पैशाने आणून दिल्या पाहिजे का? काही बुडी एकटी राहते. मग कोणा सांगा बरं. पोरग पाहिलं तसं अजिबात लक्ष नाही देत. कोरवर भाकर फेकून नाही मारत. तुम्ही पाहिले तुम्ही असे. मी चांगला आहे म्हटलं गंगे. चांगला आहे सगळ्याच गोष्टी ऐकतो त्याला. म्हटलं सगळ्यात सुखा दुखात राहतो त्याला सोबत. हो काही कमी जास्त झालं तरी मीच राहतो. काही आणून द्यायले हे द्यायले काही म्हटलं जवळी काही राहिलं काही देतो मी. हो हे घे बात हे घे बा. सुपर नाले सुपारी आणून देतो. तंबाखू तंबाखू आणून देतो. अजून काय पाहिजे हो? आता पैसे नाही म्हणून म्हटलं बा. मावाची जर पैसे असते तर मी मा पैशाने मच्छी आणली असती तुला दिली असती आणि चालली असती. माताचा बनवून दिली असती लगेच तुला पाहिजे. अजून राहू द्या. एखादी जर चांगली बुडी असती ना तिच्यासाठी आत्ता मच्छी आणून दिलं असतं तुम्ही ना. पैसे नसते ना तरी कुठून नाही कुठून जुगाडला आणून दिले असते. व दुसऱ्या बुडीकडे म्हटलं पाहतही नाही मी. चालली मुडी सांगून राहिली तर जेव्हापासून माझी बुडी गेली ना तेव्हापासून दुसरी बुडी तूच आहे मग आली. हो म्हटलं दुसऱ्या बुडीकडे पाहतही नाही. मग आणून द्या ना मुली मच्छ्या. मला खाऊशा वाटते. पण तुम्ही काय आणून देसा? तुमचं पोट भरलं ना. तुम्ही ना खाल्लं तुमचं मन भरलं. मग तुम्ही काय आमच्याकडे लक्ष देसा? जा म्हणून तिकडे चुल्यात मी ना खाल्ली म्हण झालं माल. नाही हो गंगे तसा विचार नाही करत मी. बरं ठीक आहे मी एक काम करतो. पैसे नाही ना मच्छ्याच पकडायला चालला जातो. तुला मच्छ्या खायच्याच आहे ना. पाय तो सांगतोच लगाल 4-5 मच्छ्या पकडून मोठ्या मोठ्या. आता पटली बा मला तुमच्यावाली गोष्ट. काही ना काय आता मन दुखते असं वाटून राहिलं मला. नाही पैसे तर म्हणजे काही जुगाड पाणी करून सुद्धा पकडायला चालले माझ्यासाठी. मला वाटते बा काही ना काही बुडा माझ्यासाठी करते. मला जीव लावते असं वाटते मग. लावतोच ना बा मग मी तुला जीव का तुले का म्हणजे काय फेकल्यावर का करतो का मी? मग जीवच लावतो ना पूर्ण. एवढं देतो तरी नाव नाही बस तुले. हो काही दिलं नाही का बस फुकूनच जातो म्हणते मग जीवच नाही लावत. हो जे बसा बरं जातो मी आणतो त्यासाठी मच्छ्या पकडून. हो हो जा मग आणा. हो आणा वाट पाहिजे तुम्ही. जा लवकर या. हो चालेल तुम्ही. तू पाय मोकळे करून. अरे पांडुरंग चालतं काय? चालतं का म्हटलं मच्छ्या पकडायला जाऊ नदीवर? पागल झाला काय टेने तू? आपल्या पत्ता रोग आहे का ते मच्छ्या भोच्या पकडणं? म्हटलं बस उगा मुगा घरी आहे. काही जाऊ नका मच्छ्या भोच्या पकडायला. फालतू माबीन धार पाण्याला वाढलेला आहे. पाणी वाढून राहिलं. एखादं पाणी वाढलं गेलं वायात घेत नसली तू वापस. म्हटलं काही नाही. हो आपल्याला नाही जमत ते मच्छ्या भोच्या पकडणं. अबे मला जमते ना तुले नाही जमत. तू फक्त माझ्यासोबत सोबतीर चाल. म्हटलं मी पकडतो ना मच्छ्या. सोबती चाल तू फक्त. आता देनी भुले कुठून चेवाला म्हणा बा मच्छी बघायला जायचा. आता फक्त पाय मोकळे करायला गेलता. आता मच्छ्याचा इथं छोगालून कुठून आणला जाते ना काय माहित.
हा काय म्हटलं चाल ना येऊ ना पाहता अर्ध्या घंट्यामध्ये वापसू. हा काय 4-5 मच्छ्या पकडू. हो काल खाल्ल्या आधी मग जात सोय सोय करून राहिले. हो येले सांगायला नाही पुरत बुडीसाठी आणून राहिलो म्हणून मी माझ्यासाठी सांगायला का. हा काय म्हटलं चाल ना दादा सोय सोय करून राहिले मग आले काल खाल्ली तर आजही खवशे वाटून राहिलं म्हणून म्हटलं चाल येऊ जरासं. चाल बा चाल तू तर काय ऐकशील नाही गेल्याशिवाय. हो चाल म्हटलं जरासं काय पूर्ण चिवून तू. हो चाल म्हटलं हो घे थैला गेला काय घेतं घे. हो काय जाई घे असं ते घेऊन घे. पकडतो लेकाला कशा पकडतो काय तर मी पकडू लागणार नाही. मी फक्त काटावर थांबीन म्हटलं तू पकडतो. हो हो तू फक्त सोबतीच चाल ना बाकी मी करतो सगळं. तू म्हटलं हात नको लावतो कायले चाल. बरं झालं बबन तू इथंच भेटला बा. म्हटलं काय कुठे चालला काय कामाची मला चालला का. कामाले कुठं राजा शिवला ह्या पाणी संडासले जापुटी सूट नाही देऊन राहिला आणि तू कामाची गोष्ट करून राहिला. म्हटलं एकसारखा चालू संडासले जाले भेटून राहिला का कुठं नाही. हो राजा आता कमी आहे ना बाबा. हो म्हटलं सडाचे लागले संधी येऊन जा. आपण आता कमी पाणी आहे चालले का संडासले. नाही गेलं बा मग छत्री घेऊन काय करतं मग. सूचना आहे संडासले गेलं हे पाण्याचं गेलं चापत राहायचं बाबा. इकून किचड तिकून किचड मागून म्हटलं नागोबाचा भेवी लागते आता. हो यंत्र नाही असंच वाटते. हो राजा मला तसंच वाटतं बाबा भाऊ. मला लाच भेव लागते असं वाटते का मागून काही येऊनच राहिला का. हो नागोबाजी येतेच का असं वाटते. नाही तर करायच्या कस्तुरी म्हटलं भ्यू करायला लागली. हो कस्तुरी केली ना आलं बापयत. हो आता लेखा जरा पाणी कमी झालं मगाशी मार चालू होतं. तसंच असते ते बरं म्हटलं खाली बिली आहे ना. आता काय बा शिवलाल भोंगा घुमू खाली जाणार राजा. म्हटलं कामधंदे कुठे चालून राहिल्या पाण्याचे. खाली एवढं सांगून राहिलं तरी म्हटलं खाली जागा करून राहिला. खाली जाणार बाबा काय काम सांग ना. अरे म्हटलं खाली पिली असं तर टाइमपास करायला येतं काय. हा खेळू म्हटलं पत्ते आपल्या झोपड्यामध्ये ते इकडलं झोपडायच्या खाली पिली. हा खेळू. अरे बापरे म्हणजे जुवा म्हणून राहिला का जुवा. चालू का मग खेळून टाकू काय मग. काल सोय निघून जाईन मला जिथून जाईन मस्त किराण्याची भाजीपाल्याची सोय निघून जाईन. चाललं मग तेच विचारायला आलं तुला खाली पिली असं तर म्हटलं चाल टाइमपास करू. हो लेकाल जिथून जाशील जिथून जाशील. आम्ही जिथून जाईन लेकाल नाही तर पण अजून 1-2 माणसं कोणी असेल तर. 1-2 माणसं तर माहित नाही आता बोलले पण मी येतो. बाकीचं काही मला माहित नाही. तू बाय माणसाचा कोण आहे काय आहे आपल्याला काही माहित नाही कोण येण काय येण. मी येतो बाकी तू पाच बस. भेटतेच कोण नाही कोणी अजून. त्याला फोन घेऊ तुम्ही त्याला पहिले. चला म्हटलं तुम्ही चला. आता हे कुठे चालले बा डिनी आबाजी ना माय बाबाजी कुठे चालले काय थैला गेला घेऊन दिसून राहिले मागं काय लपून घेऊन चाललेत. अरे हो डिनी आबाजी कुठे चालल्या झडी पाण्याचे. म्हटलं बिमार पडसा माझ्याकडे शब्द खाल्ली घाला बाबा तोंडातून. तू बोलूच नको नालायक तोंड्या टकल्या. म्हटलं तू निघून राहिला का आम्हाला दवाखान्या. हा बिमार पडीन तर नेन मले माय ना तू. चालला म्हटलं सांगून राहिला तर कोणाला नेणं करे गोष्टी हाणाचं काम करते का तर टकले फक्त. घे अजून तसंच पाहिजे तुला दाबून मार अजून मंदा टोन. त्याला सांगितलं बरं काही लेनदेन नाही त्याची तिकडे तब्येत बिघडो का काही बिघडो तुला काय करावं लागते ते मग ऐकायला खालीच नाही. डबल तेच शब्द म्हटलं त्याला काय अजून शिवा घे. हा तुझं काम कर ना तू. तुला काय करायचं आहे आता. आमच्याकडे काय लक्ष देऊन राहिला. आम्ही तिकडे बिमार पडो का काही पडू. चल्ला मोठा मंगाशी तेच आता इथेच आता का तू त्या टोण्यातून शब्द काढला. म्हटलं हे काढी आहे तू आहे. चला शिवलाल बोला लवकर चला तू. आम्ही बुड्याच्या मागा लागायला पुरत नाही भावा. बुडा आता म्हटलं खवल नाही. फालतू मार काडी गिडी मारून द्या नसलं म्हटलं मला कुठं नाही कुठं म्हटलं दुखा करून द्या. चला म्हटलं लवकर निघा. हो थांब भले मा बुड्याला विचारू दे कायची बाबा कुठं चाललं म्हटलं छत्री गित्री घेऊन नाही डिन्या बाजी म्हटलं कुठे तुम्ही निघाले. कुठं नाही येतो जरा असं ना तिकडून देणी मच्छी पकडतो म्हणते. त्यानं काल इकत घेऊन मच्छी खाल्ली आज तिला अजून खायची वाटून राहिली म्हणते. मग पैसे काय नाही आता इकत आणाले तर तो पकडतो म्हणते. तो पकडते मग मी तिथं बसून पाहतो. अरे वाडीने उडाले नसले तर धंदे सुस्ती वाटते. मायबीन वय पा सोय पा काल तिथं मच्छ्या पकडायला जायला पाहिजे कांदा वायात गेला का काही गेला. धार पाहिले दुनिया भरी जाय तिथं. मायबीन चांगला घट्टा माणूस टिकून राहिला धारी त्या बुड्या टिकते काय माहित पडते तर काय होते. तरी तिकडे गेला तर गेला लेकाला वायात पाहिजे म्हटलं बरं पाणी गिनी तुम्ही काटावर थांब जा. हा म्हटलं मच्छ्या पकडायला जाऊ नका. हो तुमच्याकडून होत नाही. नाही मी नाही जा तो डेनिस पकडते. हो डेनिस पकडतो म्हणे तू फक्त बद्द म्हणे सोबती चाल म्हणे मला म्हणून चाललो मी. हो तोच पकडते मच्छ्या. हो त्याच्याकडून होते पकडणं ते जरा जेवण आहे. हो तुम्ही नका जाता म्हणतात. हो जा मग जा. होते म्हणजे बाबू पाय नाही आता कशा आणतात मच्छ्या पकडून पाहिजे तू फक्त. हो दाखवता म्हटलं इकत द्या मला आणलं इकत द्या मला जा. काय बा हे डिनी बुडा एकूण एक चोरी आहे. काही गरज नाही मच्छ्या पकडायला जायची. 20 रुपयाच्या घेतल्या खाल्ल्या बस झालं. काल खाल्ल्या तर आजही खवशा वाटून राहिल्या म्हणते त्याला इकत घे म्हणा आजही. काही गरज आहे का तिथं पकडायला जायची. वायात फायदा गेला जाऊ ना तिकडे आपल्याला काय लागते गेला तर गेला वायात. बुडायला पहिले सांगितलं का जाऊ नको म्हणून. तर तिकडे तुला. अरे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो सांगा कमेंट मध्ये. हा चॅनल नवा गेले वाटतात मामा आता ते पोलीस वाले. चला आता पकडू मस्त मच्छ्या. हो चाल बा बरं झालं मायाबीन ते गेले. नसला का आणून टाकला आता इथं नका जाऊ तिथं नका जाऊ पाणी जास्त आणि इकडं व्हा आणि तिकडं व्हा. मायाबीन मच्छ्या नाही पकडू देऊन राहिले का काही नाही. बरं झालं गेले म्हटलं नसली दुखापत. हो ना चला आता घ्या म्हटलं फेका लवकर जा फेका तुम्ही पकडा मच्छ्या. म्हटलं लवकर घ्या जरा आता. आहे नाही म्हटलं फायदा घेऊन घ्या संधी नाही अजून ते पोलीस वाले गिलीस वाले या तर म्हटलं पकडून यायचं अजून आपल्याला. फायदा मामा बरोबर वायात गीत जाता. हो चांगले पक्के उभे राहा नाही तर वायात गीत गेले तर म्हटलं आम्हाला काही फोन आहे नाही तुम्हाला पकडाले. अबे मनुष्य तोंड्या तू पनोती कायला लावून राहिला का. पाण्यात आलो का नाही आला तर वायात जासान पाय जाण हे ते म्हटलं मी पाहून राहिलो. मला मी पाहतो ना बरोबर काय लवकर शनपणा करून राहिला. मी काय पनोती लावून राहिलो का तुम्हाला पाहिजे म्हटलं बाबा जास्त पाणी आहे धार जवळ बरोबर पाहिजे म्हटलं नाही तर वायात गीत जाता एवढंच बोललो ना मी काय पनोती लावली तुम्हाला माणूस आहे बा सांग गुन्हाचा आहे.
तू आता उगा मुगा राहता का नाही का येऊ तिचा कणपुडू धरून हा म्हटलं उगा मुगा राह आता का तुम्ही त्या टोनाने शब्द काढला मग तू आहे ना मी आहे लक्षात ठेवतो फक्त खाली पण झोपले रे धंदे करू राहिला म्हटलं खाली उगा मुगा बसणं करू दे त्याचं काम ते तिकडे वायते गेलं तर आपलं कोणतं म्हटलं तेडवून राहिलं गेले तर गेलं तर तिकडे तुल्यात अरे बोला बाबाजी काय आले तर तुम्ही मच्छा घ्यायला बरोबर थांबा थांबा मामाने आता जा फेकलाय मस्त पकड जरा ताज्या ताज्या मच्छा थांबा 10 मिनिट नाही बाबू आज मच्छी घ्यायला नाही आलो स्वतःच पकडायला आलो काय करतो मच्छी घ्यायला पैसेच नाही तर तुम्ही तुमच्याकडून फुकटात मच्छा देत नाही मग आता उपाय नाही उरला मच्छी खायच्यात मग पकडाच लाग मग तर आता पकडतो मी अरे वा कमालच नाही का बगर काढीचं उभं राहणं नाही वत आणि एवढ्या मोठ्या पाण्यामध्ये मच्छा पकडतो म्हणते जा म्हणा नाही वायत नेलं तर काय राहिली मग अरे काय लो बाबाजी नसला दुष्काळात 13 महिना आलून राहिले राजे म्हटलं इकत घेऊन खा ना खायला त्या पाण्याचा महिन्यात चालले धार काय कमी आहे का कमी आहे का म्हटलं धार ते आमच्या मामाला तर नेलं होतं पाण्यासमोर मग ते तरी जवान आहे तुमच्याकडून म्हटलं एक बगर काढीन उभं नाही राहायचंय तुम्हाला त्या पाण्यामध्ये तुम्ही टिकून राहिले का वाटते का तुम्हाला बापा ठीकच नाही का तू नका का असं तसं समजला का रे मले म्हटलं चांगल्या मोठ्या मोठ्या पुरातून निघालेला माणूस आहे हो चांगले मोठे मोठे पुरेही पाहिले निघाल त्याच्यामधून तू का समोर आला मले जाऊ दे रे तिकडं त्या बुड्याच्या मग काय लागू नको तोले चरलेला दिसून राहिला होता आपल्याला नाही आपलं त्याला मामासारखा माणूस पाहिजे होता ते म्हटलं ते मागा लागू नको अबे पुट्टे हो इकडे आहे ना मायाबीन तिकडं का काशा काढून राहिले का रे इकडे म्हटल्या मच्छा पकडल्या त्या भरान थैल्या त्यान लवकर हो हो आलो मामा आलो चला लवकर पाय झाकणे म्हटलं बरोबर पकड जा हो एकही मच्छी पाण्यात गेली नाही पाहिजे लक्षात ठेव जा कसे बराडा बी तुम्ही घ्या ना लवकर लवकर भरा ना त्या मच्छा थैल्या मायाबीन पाहून राहिले मोठं मोठं झाकणे ह्या म्हटलं लवकर लवकर भरा घे रे थैला घे लवकर इकडं तुले बापा एकाच जाईमध्ये पाहिजे पाहिजे म्हटलं पांडुरंग एकाच जाईमध्ये 25 मच्छी आहे त्या कोणाला निदान 20 तरी आहे फोन मायाबीन आपल्या जर असतो जायली हे एक जाय टाकलं की म्हटलं किती मोठ्या मच्छी येऊन जातो त्या बरं आता आपण कसं पकडावं ना काय पकडावं हो येलच मागून पाहतो पाय नाही येलेच मागून 4-5 मच्छ्या तुला काय लय पाहिजे का 4-5 मच्छ्या तर येऊन जाते आलं नाही पाहिजेलच मागून बोला काकाजी आलेत का मच्छ्या घ्यायला दे रे बाबू यायले म्हटलं किती रुपयाच्या मच्छ्या पाहिजे दे यायले नाही मच्छ्या गिच्छा घ्यायला नाही आलो रे बाबू हो पैसेच नाही ना काय करा हो मग आता पैसे नाही म्हटलं तर स्वतःच पकडा मग काय करत आता खायचे आहे तर पकडाच लागन म्हणजे तुम्ही आता स्वतःच पकडायचा का मापासून विकत नाही घेत नाही मी घेत होतो बाबू विकत पण काय करत मापाशी पैसे नाही ना मी नसता आता असा विचार केला का 2-3 मच्छ्या तुलेच मागा म्हटलं हा दे ना मला 2-3 मच्छ्या भाजी पुरती आहे काय देता का रे बाबू मग हा पैसे म्हटलं माझ्या पगारी करायला देऊन देईन मी हा आता पगार 3 महिन्यात अडकून बसेल आता ये ना पुढच्या महिन्यात तुम्हाला कुठं भेटला गिटला तर देऊन देईन तुला काय पैसे आहेत तोपर्यंत त्या बुडा वाचते की नाही कोण पाहिलं हो माय पण चालले जाण माझे पैसे वाया काही द्यायला नाही पुरत बाबा उठ अरे म्हटलं बाबाजी आपल्या धंद्याचा वसूल आपण उधारीत पाजरीत फुकटा फकटात कोणाला देत नाही मला इथं ढोरासारखी मेहनत करावं लागते मग नाही तर काय जीव धोक्यात टाका लागते त्याच्यासाठी मच्छा पकडा लागते त्या मी तुम्हाला फुकटा फकटात उधारीत पाजरीत देऊ का सांगा बरं नाही बाबू फुकट नाही मागून राहिलो तुले मी जेव्हा कधी तू कुठं भेटशील ते पैसे तुले मी देणारच आहे आपलं तसं काम नाही पोचवणेवालं आपण एकदा शब्द दिला त्याचे पैसे देणं तो कवाही भेटो आज भेटो उद्या भेटो 4 वर्षांना कोण नाही भेटो तेव्हा तुझे पैसे देणंच मी हो तुझे पाय बा तुझे मन नाही आहे नको देऊ मेहनत तू करू राहिला मला दिसून राहिला पाय तुला काय आहे आपली जबरदस्ती नाही बा काकाजी जमतच नाही काय करता आता तर मी मच्छा पकडायला भिडलो आतापर्यंत ते पोलिसवालेच बसले होते तुम्हाला माहित आहे हो तर राहू दे ना म्हटलं नको देऊ ना जबरदस्ती नाही आहे म्हटलं मी ना एक शब्द असं काही फुकटा इटत आहे मागितलं बा दिन म्हटलं पैसे तू कधी भेटला गिटला तर म्हणा जाऊ दे ना हो तू नाही देत नको देऊ आपली काही नाराजी नाही आहे त्याबद्दल मला समजते तुझ्या जीव धोक्यात टाकून मच्छा पकडून राहिला त्याच्यापेक्षा मीच पकडतो ना हातानं नाही तेच बरं पकडा मायबीन काय नाही पकडते काय नाही तर हातानं सापडून राहिले मच्छ्या मायबीन आमच्याच हातात नाही सापडत तुम्हाला सापडून राहिले हो पाहिजे आता कसे पकडते काय तर मग म्हटलं बाजी तिकडे जाऊन पकडा जराशी इथं म्हटलं धारलंय आहे हा एखादे वायात गेले का काही गेले म्हटलं मलाच तर बरोबर उभं राहता नाही राहिला पाणी झाकलून राहिलं मी तरी कस तरी उभा आहे तुम्ही तर राहायचे बगर काढीचे म्हटलं उभे नाही राहत हा म्हटलं तिकडे जा जरा तस पकडले असते पण जरा मच्छीला जास्त वाटते तुला ते एका जायमध्ये बापा 20-25 मच्छ्या लागल्या ते जाय वर राजे हो म्हटलं तिकडं जा इथं पाणी जास्त आहे तुमच्याकडून उभं राहणं नाही हो म्हटलं वायात गेले का काही गेले हा काल नसली दुखापत आणून राहिले हा तिकडे जा जरा हो तिकडं धार कमी आहे बरोबर तिकडे जातो बा हो जातो जा ना जा भेटते तुम्हाला मच्छ्या मा भीमबुडग सुद्या अंगाले बिबा भरून राहिलं ते नसलं उपाद्या एक मच्छी सापडे न करे मी सांगतो ना एकही मच्छी नाही सापडत येईल हो लेकाचे फालतू बिना कामाची उपाधी आणायला चालले दोन्ही बुडगे हो ते तर बुडगे एक जास्त दिसून राहिलं मला पकडतच म्हणते मच्छी आणि झाले का पकड अरे शिवलाल त्या बापाला नाही का तो देणी घेऊन गेला नदीवर माबीन पाणी दुनिया भला जाण मच्छा बघायला गेले दोघे जण हो भेटले ना कंदीला बाबूजी मला सांगितलं मी मा बुड्याले फक्त माझ्या बुड्याला सांगितलं मी ना हो तुम्ही म्हटलं पाण्याच्या दूर राहायचं ह्या बुड्याला करू देता काय करते कशा मच्छा पकडते काय पकडते मी ना त्या डेनी बुड्याला अजिबात शब्दांनी बोलला कोण त्याचं ऐकतच नाही तो आपलीच लावते त्यापेक्षा कायले बाबा तुला सांगतच नाही ना मी मा बुड्याला सांगितलं आणि बस चाललो आलो
बोला केलं त्या बुद्याला सांगितलं तू ना त्या दिनी बुद्याला नाही सांगितलं तरी चालते तू ऐकतच नाही ना आता आपलीच लावते माझी पाणी नाही पाहत वय नाही पाहत सोय नाही पाहत आता होते तरी का त्या बुद्याकडून काय म्हणा मलमल कला मच्छा पकडाले येले त्याला जवान पुला चालक जाऊ दे तिकडे तुला कमी जास्त होईन तर का आपलं होऊन राहिला का त्याला समजायला पाहिजे वय नाही पाहत सोय नाही पाहत बरोबर आहे तुमचं वाल वयाची हिशोब करायला पाहिजे माणसानं त्याच्याकडून धडकते बगर काढून उभं राहणं नाही होत कायलेच मच्छा पकडायला जाऊन येले जाऊ त्याला जाऊ आपल्याला मच्छा खायचंच आहेत आपल्या नाताला 50 रुपये मागा इकता नावानं खा मस्त तिथं मच्छा पकडायला जाऊ दे आणि दुसऱ्या बुड्याला सोबत नेऊ दे जात असून ते एकट्याला जा माझ्या बुड्याला नेते बाबा माझ्या बुड्याला का जाते मला भेवच लागते कधी कधी मी सांगून देईल माझ्या बुड्याला अजिबात पाण्यात जायचं नाही म्हटलं तर माझ्या बुड्या जात नाही म्हणे त्या बुद्धा नाहीच म्हणे आमच्याच पाशी बसला होता नाही तर काय ह्या दिनी नाही का जबरदस्तीने नेलं त्या बुद्याला ते बुडगावले अगाऊ आहे नसलेले धंदे करत राहायचे जा पालता वा कोणते नाही कोणते म्हणजे अगाऊचे धंदे करते नाही तर आता माहित पडते ते बुडगा कोणती उपाधी आणते काय आणते तर नसलेले धंदे करायला जाते महावीन पाहिजे धनीचा नातवाला झगलू पाहिजे म्हटलं गुच्चा बचा आता अरे बाबा कायची बैठक म्हणायची म्हटलं काय झालं आहे का दिला पाहिजे काय खेळून राहिले म्हटलं काही नाही दिसून राहिलं का तुला आता काही खेळून राहिलं म्हणून म्हटलं इथं पाय आम्ही आता काय बसला गोष्टी थापलत काय करणार बाबा झली पाण्याचं असं बरं ते सोडा मग आबाजी इथले का म्हटलं आबाजी कुठे गेले काय गेलं तर मग घरी तर घरी नाही अख्खा गाव पुन्हा गावातही नाही कोण्या चुल्यात गेले काय तर मच्छा पकडायला गेला त्या आबाजी नाही तर का त्याला म्हटलं जाऊ नको तुला पकडायला येत नाही पाणी जास्त वाद घेत जाचीन आगायला खाल्ल्या पाहिजे बाजी नाही तर का मग काय गेला तो हो आपल्या पांडुलांगले घेऊन शिवलालच्या बापाले दोघे जण गेले ते अच्छा मग उपाधीच नाही काय नसते धंदे कोणच सांगते करायला काय तर बा म्हणजे काही समजत नाही काय गरज आहे आता मच्छा पकडायला जायची कालच मी 50 रुपये दिले कालच मच्छा खाल्ल्या तिनं आज अजून गेले त्यांनी म्हणे काल खाल्ल्या म्हणे आधी मला खाऊच्या आतून राहिला म्हणे मग पैसे काय नाही म्हणे मच्छा आणाले तर काय पकडायला जातो म्हणे आता म्हणे तो पिसायला बा बुड्या एक दिवस खाल्ला तर का रोजच पाहिजे का अजिबात नाही का माया कायच करा काय तर मला काय समजायला राहिला का नदीकडे गेले का ते नदीकडे गेले दाबाबू झाबलू आणि म्हटलं पाहून नाही तर काय एखादी उपाधी घेऊन येईन त्या बुधा नसले म्हटलं दुखापत लावून देईन त्या मांग हो ना काही विचारच नाही करत ना बुडा का बा कसं जाऊ नदीवर मच्छा पकडाले का काही पाणी जास्त आम्ही घेऊन राहिलो हो पाण्यामधून चाललो नाही गेलो तर म्हटलं उगा पोहून आलो पाण्यामध्ये पाय नाही टाकला धारा दर्शा सपाटाना काय करा हो ना सांगितलं त्या बुधाले पण ऐकायला खाली नाही बाबा आमची कुठं ऐकते तो तू ऐकते बा जाय नदीकडे जाय घेऊन त्या बुधाले जातो ना आता काय नसले ते धंद्या करते तर आणतो बा त्याला पकडून का बरं कंदीला बाजी म्हटलं झाबरू सारखा नातू फिटला म्हणून त्या डेनी बुड्याला बरं झालं नाही तर कोण उभं केलं असतं असे जर उभारी धंदे केले असते तर कोणत्या नातून उभं केलं असतं हो ना सगळी उपाधी धंद्या देणी कळते आणि बिजाला त्या झाबलीला फेला लागते जाते तिकडे 5 बसून त्याचं ते काय काढे झुमर पत्ते काढ म्हटलं हे आपला गेम चालू करू त्यांनी धारी सपाटी दिसून राहिली राहू दे म्हटलं मच्छा बच्चा काही पकडू नको हो वायात गीत गेला एखादा नसली म्हटलं दुखापत आण नको येऊन जा वापस राहू दे अरे तू बसनो उगा मुगा पकडते बरोबर मन नको सांगू तू अरे पांडुरंग वाचो मला पाणी जास्त आहे धारी आहे म्हटलं आता मी काय करू कसं वाचू तुले अरे वाच रे पांडुरंग वाचो रे मले अरे वळत निवड राहिला पाणी तिकडं वाचव ना राजा वाद गेला लेखाचा तरी म्हटलं बरं लेखाले राहू दे तर पण ऐकायलाच खाली नाही घे म्हणा आता शकून आता मावी नेले कसं पकडावं कसं काढा पाण्यातून नेले पुढचा भाग पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा काय म्हटलं करून ठेवा लवकर हो उद्या व्हिडिओ येणार आहे चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये राम नवीन असताना चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा चला राम